नाशिकसह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून रामकुंड परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या पाण्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून नदीकाठच्या नागरिकांना आणि भाविकांना सुरक्षतेचा इशारा देण्यात आलाय. गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असल्याने रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुती मंदिराच्या गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. नदी काठावरील अनेक लहान मंदिरे आणि घाट पाण्याखाली गेले असून परिसर जलमय झालाय. गोदावरीचे रौद्र रूप पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने नदी काठावर जमले आहेत, तरी प्रशासनाने अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. त्र्यंबकेश्वर परिसरातही पावसाचा जोर कायम असून डोंगराळ भागातून मोठ्या प्रमाणात पाणी गोदावरी नदीत येत आहे. त्यामुळे नदीच्या प्रवाहाचा वेग वाढला असून पुढील काही तासात पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. प्रशासनाने नदीकाठच्या सखल भागांवर विशेष लक्ष ठेवले असून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहे. दरम्यान सततच्या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून वाहतुकीवर परिणाम झालाय. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यात पुढील काही तास जोरदार ते अति जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी नदी, नाले आणि पूल परिसरात जाणे टाळावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. गोदावरी नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या रामकुंड परिसरात चिंता वाढली असून परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पूर परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांनी सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती.